अध्यक्ष महोदय, मी विधानसभा अधिनियम 293च्या माध्यमातून या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्वत्र विविध उपक्रम आणि योजना राबवल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून संपूर्ण मुंबई शहराचा विचार जर केला तर मोठ्या प्रमाणावर बांधकामं चालू आहेत. आणि अध्यक्ष महोदय, माणसाला जगण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या 3-4 गोष्टीच आहेत. एक तर चांगलं हवा, पाणी, स्वच्छ पाणी, ह्या गोष्टींची नितांत गरज आहे. आणि अध्यक्ष महोदय, प्रदूषणाचा विचार केला तर मुंबई शहरामध्ये मोठमोठी कामं चालू आहेत, उपक्रम चालू आहेत, ते असायला देखील पाहिजेत. परंतु त्याच्या पाठीमागून त्याच्या माध्यमातून जनजीवनावर जो परिणाम होतोय तो अत्यंत गंभीर आहे आणि त्याचा विचार करत असताना शासनाने कुठेतरी याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, बहुमजली इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याच्यावर बांधकामं सुरू असताना ज्या पद्धतीने बांधकाम केलं जात आहे ती धुळीचं प्रमाण एवढं वाढलं आहे आणि ते वाढत असताना आज अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अध्यक्ष महोदय, केवळ बांधकामामुळे प्रदूषणाचाच विषय नाही आहे, तर माणसाच्या जीवनाचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे, सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महोदय, अनेक बहुमजली इमारती होत आहेत, त्याच्या माध्यमातून जे काही निकष आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते या विकासकांच्या माध्यमातून बांधकामकर्त्याकडून घेतले जात नाहीत. अध्यक्ष महोदय, जोगेश्वरीमध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 अपघात झाले. अध्यक्ष महोदय, माझ्या इथे श्रद्धा कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामध्ये सकाळी 9 वाजता एक संस्कृती कोटियन नावाची 22 वर्षीय मुलगी 9 वाजता कामावर जाताना ती त्या इमारतीच्या बाहेरून जात होती. असं असताना 20व्या माळावरून एक ठोकळा पडला आणि ती रस्त्यातच त्याच्या डोक्यावर पडल्यानं ती जागेवरच तिचा देहांत झालं. अध्यक्ष महोदय, हे असे अनेक प्रकार होत आहेत आणि त्याचं कारण असं आहे की हे जो कोणी विकासक आहेत हे विकासक सब कॉन्ट्रॅक्टर नेमतात आणि सब कॉन्ट्रॅक्टरवर सगळी जबाबदारी टाकतात आणि सब कॉन्ट्रॅक्टर आपल्या त्या असलेल्या कामामध्ये याच्यामध्ये आपलं काम उरकायच्या पाठीमागे असतो. कुठल्याही प्रकारची सुरक्षेची दक्षता न घेतल्यामुळे आज जोगेश्वरीमध्ये जवळ मला वाटतं 3 ते 4 अपघात या ठिकाणी झाले. मला याच्या शासन कधी विचार करणार आहे? बरं, 1 अपघात झाला, 2 वेळा अपघात झाला, 3 अपघात झाला, सातत्याने नुसतं हे तर एकच झालं आहे. दुसरं, या बहुमजली इमारती असल्यामुळे आणि झोपडपट्टीच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी, त्या झोपडपट्टीवरून एखादी गोष्ट पडली तर खाली पडताना ती जवळजवळ 50 फुटावर पडते. तिथे कुठलं तरी आपलं एखादं झोपडं असतं, त्या झोपड्याचे पत्रे फुटतात आणि पत्र्यामध्ये घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या देखील जीवाला धोका झालेला आहे. अध्यक्ष महोदय, केवळ प्रदूषण आणि ह्या प्रकारची जी अडचण निर्माण झाली आहे याच्याकडे शासनाने कुठेतरी लक्ष देणं आणि गांभीर्याने घेणं हे फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जी श्रद्धा कोटियन एक्सपायर झाली, आज 3 महिने झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या जे काही मुख्य आरोपी आहेत त्यांना पकडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी वातावरण विभागामध्ये, तिच्या नातेवाईकांमध्ये, तिथल्या लोकांमध्ये वातावरण एकदम गंभीर झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एक कोणतरी कामगार त्या ठिकाणी आरोपी म्हणून देतात आणि बाकी सगळे बाजूला होतात. याचा अर्थ असा आहे अध्यक्ष महोदय की ज्याच्याकडे पैसा आहे तो डेव्हलपर असेल तो बाजूला राहणार आणि जो एखादा निरपराध माणसाचा जीव जाणार ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि मला वाटतं पालकमंत्री साहेब इथे आहेत आणि मला वाटतं माझ्या जोगेश्वरीमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये जवळ 4 ते 5 अपघात झाले आहेत. याची चौकशी करून त्याला न्याय देण्याची गरज आहे आणि भविष्यामध्ये असं घटना घडणार नाहीत याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा अतिशय महत्त्वाचा एक विषय आहे. मला वाटतं काल साहेबांनी या ठिकाणी घोषणा केली की ओसीची, तर ओसी मुंबई शहरामध्ये ह्या दिल्या पाहिजेत कारण असंख्य लोक त्या ठिकाणी भरडल्या जात आहेत कारण त्यांना डबल टॅक्सेस वगैरे भरावा लागतो आहे, त्यांचं आर्थिक नुकसान होतं आहे. परंतु ज्या कारणासाठी ओसी रखडली आहे तर त्या कारणाच्या माध्यमातून त्याची पूर्तता करणं हे देखील गरजेचं आहे. त्याचं कारण महत्त्वाचं असं अध्यक्ष महोदय असं आहे की ओसी मिळण्याचे कारण काय असू शकतात. एक तर पैसे व्हायलेशन असू शकतं, दुसरं अग्निशमन दलाची NOC असू शकते किंवा शासनाच्या विविध माध्यमातून NOC असू शकतात. पण ह्या जर NOC नसतील तर तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीविताला देखील धोका होऊ शकतो. अशा गोष्टीचा देखील गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. किंवा आता एका बाजूने आपण ओसी दिलेले लोक खुश असतील पण दुसऱ्या बाजूने त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीला कोण वाली राहणार नाही आणि त्या माध्यमातून याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मी माझ्या जोगेश्वरी विधानसभा आहे आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे.
या झोपडपट्टीमध्ये जवळजवळ 60 ते 70 SR योजना अनेक वर्षापासून रखडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक मोठी योजना आहे शिवदर्शन सोसायटी आणि 34 त्याच्याबरोबरच्या सोसायट्या आहेत. 7,500 लोकांची ती सोसायटी आहे. आणि अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जवळजवळ 12-12.5 लोकांचं घरं तोडली होती आणि त्याच्यामध्ये फक्त 12 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये 100 लोकांचं पुनर्वसन अध्यक्ष महोदय केलं आहे. आणि त्याच्यामध्ये आज 1150 लोक घराच्या बाहेर आहेत. मी शासनाला धन्यवाद देईन की त्यांना अभय योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक विकासक आणला होता, परंतु तो देखील आता तयार नाही आहे. आणि जवळजवळ 8 वर्ष त्यांचं भाडं पेंडिंग आहे. अक्षरशः साहेब ना घर आहे ना भाडं आहे अशा विवंचनेमध्ये लोक त्या ठिकाणी राहत आहेत. आणि मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून पत्र दिल्यानंतर ती कारवाई सुरू झाली आणि या विभागाचे सचिव असीम गुप्ता साहेब यांनी त्यांना सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं की दिवाळीच्या पूर्वी भाडं देणार. पण पुढे दिवाळीच्या पूर्वी भाडं नाही मिळालं तरी देखील दिवाळीच्या नंतर जेव्हा मिटिंग लावली त्या मिटिंगच्या माध्यमातून त्यांनी 10 दिवसात देण्याचं कबूल केलं होतं. अध्यक्ष महोदय, SRAच्या माध्यमातून जे कामं होत आहेत त्या कामं अतिशय सर्वसामान्य लोकांच्या निगडीत आहेत, जीवनाशी निगडीत आहेत. आणि त्याच्यावर लक्ष देणं अत्यंत SRAचे अधिकारी केवळ ऑफिसमध्ये बसतात आणि तिथले प्रकल्प किंवा कामं मंजूर करण्याचे काम करतात. ज्या जागेवर जे प्रश्न आहेत की जागेवर लोकांची अडचणी आहेत त्याकडे बघत नाहीत. त्याचं कारण अध्यक्ष महोदय असं आहे की जर असीम गुप्ता साहेबांनी 10 दिवसात देतो म्हणून सांगितलं होतं, पण ह्या कुठल्या या SRAच्या डिपार्टमेंटकडे त्या लोकांचा डाटा नाही आहे. खरं तर ती योजना झाल्यानंतर परिष्ठ बांधल्यानंतर त्याचा डाटा त्यांच्याकडे असायला पाहिजे. आणि मला वाटतं त्या माध्यमातून याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांची पूर्तता करणं गरजेचं आहे. तसे त्याचबरोबर हरिनगर शिवाजीनगर आहे. जवळ 60 योजना आहेत अध्यक्ष महोदय. त्या 60 योजनांमध्ये 3-4 योजना अशा आहेत की लोकांची अक्षरशः हालत खराब आहे. तर त्याच्या माध्यमातून हरिनगर शिवाजीनगर आहे, अनेक वर्ष रखडलेली आहे. मी त्या विकासकाला स्वतःहून सांगितलं होतं की बाबा 125-150 लोक आहेत त्याचे पुनर्वसन कर आणि तुझी काही बाकीचं पुढचं काम कर. परंतु त्याला देखील तो तयार नसेल तर आज अध्यक्ष महोदय त्या लोकांनी जायचं कुठे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महोदय, मांजरेकरवाडी आहे, तिथे देखील 20 वर्षापासून लोक घराच्या प्रतीक्षेत आहेत. आज तिथे देखील काही होत नाही आहे. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय शासनाला की जसं SRA योजना दुसऱ्या बाजूने काही इमला मालक आहेत ते इमला मालक विविध मार्गाने त्या झोपडीकरांना त्रास देत आहेत. माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की जसं 2016मध्ये स्लमचं सर्वेक्षण केलं आणि क्लस्टरमधून शासनाची योजना आणायचा जो प्लॅनिंग होता त्या माध्यमातून ज्या प्लॅनिंगच्या माध्यमातून पुढचं प्रत्येक क्लस्टर वाईज किंवा क्लस्टर जसं त्यांनी सर्वेक्षण केलं आहे त्यामुळे डेव्हलपमेंटचं ते करतील. पण तोपर्यंत ह्या सर्वेक्षण केलेल्या ठिकाणी 3C माध्यमातून शासनाने सुमोटो त्या ठिकाणी स्लम डिक्लेअर केलं तर मला वाटतं इमला मालक किंवा यांच्या माध्यमातून जे लोकांवर संकट आहेत ती दूर होतील. म्हणजे जागेचं काही मालकी त्याच्याकडून जात नाही, परंतु इमला मालक स्लम डिक्लेअर झाल्यामुळे तिथला जो संरक्षित झोपडीधारक आहे 2000 पूर्वीचा तर त्याचं संरक्षण होईल असं मला वाटतं. आणि शासनाच्या याकडे लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाची बैठक